आज आपण उपवासाला चालणारा उकडलेल्या बटाट्यापासून मस्त असा गोडाचा पदार्थ पाहूया, जो करायला सोपा आहे आणि बघूनच खावासा वाटेल असा एकदम टेस्टी पदार्थ. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया. अगदी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे. तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तूप वितळून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. आणि या तुपामध्ये आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहे खमंग, म्हणजे चव एकदम छान लागते. बटाटे जर उकडलेले असेल तेव्हा तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे. हे ड्रायफ्रूट छान असे खमंग भाजले गेलेले आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी मस्त बारीक किसून घेतलेलं बटाटा आहे. 1 वाटीभर घेतलेलं, म्हणजे आपल्याला साखर टाकायला बरं पडतं, त्यामुळे मोजून घेतलेलं. आणि तूप अजून टाकलं नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप घेऊ शकता. माझी मुलं तूप खातच नाही जास्त, वास जरा आला तर, त्यामुळे मी थोडंसं कमी वापरलेलं तूप. आणि पूर्णपणे 2 मिनटं या पॅनमध्ये आपण हे फ्राय करून घेऊया. लो फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि 2 मिनटानंतर पाव वाटी साखर टाकायची आहे, म्हणजे अर्धी वाटीलाही कमी साखर घेतलेली मी. गोड कमी करणार आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आणि साखर पूर्णपणे या बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि पाहू शकता साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे. आपल्याला हे पूर्ण पाणी आटून घ्यायचं. 2 ते 3 मिनटे असंच यामध्ये फ्राय करायचं आणि तुम्ही झाकणसुद्धा यावरती ठेवू शकता. साखरेचं पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकूया. चव एक भन्नाट अशी याला येते या शिऱ्याला. आणि अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे, म्हणजेच आपली मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. खूप छान चव लागते यामुळे. तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दूधसुद्धा यामध्ये वापरू शकता. जेव्हा घरामध्ये आपल्याला एकटीलाच उपवास असतो आणि कामाच्या गडबडीमध्ये काही खायचं राहून जातं आणि एकटीसाठी करायचासुद्धा कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही हा पदार्थ झटपट असा करू शकता. माझ्यासोबत तर असंच होतं. कामाच्या गडबडीत मी काही न खाता तसेच काम करत असते. आणि सर्वात शेवटी आपल्याला टाकायची आहे विलायची पावडर. थोडीशी जाडसर मी कुटून घेतलेली आहे. खलबत्त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लगेच एका डिशमध्ये काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी कुठून बघता ते सुद्धा कळवा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जे फ्राय करून ड्रायफ्रूट ठेवलेले साईडला ते सुद्धा यावरतून टाकूया. आणि तयार आहे आपली मस्त इन्स्टंट अशी उपवासाची रेसिपी. तुम्हीसुद्धा करून बघा. आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट चविष्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.